यावेळेस आपण शास्त्राचं वाचन करूया. आजचे शास्त्रपाठ आहे स्तोत्रसंहिता 101 1 ते 8. स्तोत्रसंहिता 101 याचा 1 ते 8 हे वचन आहे. आपल्यासाठी शिमोन वाचेल. स्तोत्रसंहिता 101 1 ते 8 वचने आपण आळीपाळीने वाचूयात. पान क्रमांक 730. नीतीने वागण्याची प्रतिज्ञा. दाविदाचे स्तोत्र. दया व न्याय ह्याविषयी मी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी स्तोत्रे गाईन. मी अनुचित तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतःकरणाने वागेन. मी अनुचित गोष्टी आपल्या नेत्रांसमोर येऊ देणार नाही. अनाचाराचा मी तिरस्कार करीतो, तो मला बिळगणार नाही. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल. मी वाईटाची परिचय देणार नाही. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन. जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. देशातील विश्वासू जर माझ्याजवळ राहावे म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. देशातले सर्व जोजनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईल. म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव. आमेन. हालेलुया. या जुना करारातून योना या पुस्तकातून 3रा अध्याय 1 ते 10 वचन आपल्यासाठी सुवर्ण सिस्टर वाचतील. योना या पुस्तकातून 3रा अध्याय 1 ते 10. जुन्या करारातून योना संदेशाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय 1 ते 10 ही वचन आपण ऐकूया. निनवेचा पश्चाताप. परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की, उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास अरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेळ्या मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये, तर मनुष्याने व पशूने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले, तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. आमीन. वाचलेली वचना देव आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान सन्मान गौरव आता आणि युगानुयुग असो. आमीन. आमीन. यावेळेस पत्राचे वाचन न होता जुन्या करारामधूनच 2 शमूएल याचा 12वा अध्याय 16 ते 23 हे वचन अंकल वाचतील आपल्यासाठी. 2 शमूएल 12वा अध्याय 16 ते 23. प्रेज द लॉर्ड. आपण प्रभूच्या उपकार असतो. 2 शमूएल याचा 12वा अध्याय 16 ते 23 वचनं वाचूया. उरिया स्त्रीस जो मुलगा दाविदापासून झाला त्यावर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकुळत करू लागला. त्याने उपास केला व तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याच्याकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली. ती उठेना व त्याचबरोबर बसून भोजन करेना.
7व्या दिवशी ते मूल मेले. पण मूल मेले आहे हे दाविदास सांगण्यास त्याच्या चाकरास भय वाटले. ते म्हणाले, मूल जिवंत असता आम्ही त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही, तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळविले. तर तो स्वतःच अपाय करून घ्यावायचा. आपले चाकर आपसात कुजबूज करीत हे पाहून आपले मूल मुले आहे असे दाविदाने टाळले. त्याने त्यास विचारले, मूल मेले काय? ते म्हणाले, मेले. मग दावीद जमिनीहून उठला. त्याने स्नान करून त्याला भंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली. मग तो आपल्या मंदिरात आला. त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याच पुढे अन्न वाढिले व त्याने सेवन केले. त्याच्या चाकराने त्यास विचारले, आपण हे असे काय केले? मूल जिवंत होते तोवर आपण त्यासाठी उपास शोक केला, पण ते मरण पावताच आपण उठून भोजन केले. त्याने उत्तर केले, मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले न जाणो तो कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील. पण आता ते मरण पावले असो तर आता का उपास करावा? माझ्याने थोडाच त्याला परत आणवेल. मी त्याचकडे जाईन, पण ते मजकडे परत यावायचे नाही. मग दाविदाने आपली स्त्री बतशेबा हिचे सांत्वन केले व तिच्याशी जाऊन निजला. त्यानंतर तिला पुत्र झाला. त्याने त्याचे नाव शल्मोन ठेवले. परमेश्वरास तो प्रिय झाला. त्याने नाथान संदेष्टाकडे द्वारे पाठवल्यावर परमेश्वराकडे त्याने त्याचे नाव यहुदिया म्हणजे परमेश्वराला प्रिय असे ठेवले. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण जिवंत परमेश्वराचे लेकरं आहोत. आपला आवाज कसा पाहिजे? खणखणीत. बरोबर ना? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देत असता, खरंच प्रभू अद्भुत परमेश्वर आहे. त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. आणि त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण इथे आलेलो आहोत. बरोबर ना? म्हणून एक जोरदार टाळे वाजून त्या जिवंत परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. थँक्यू लॉर्ड जीसस. हालेलुया. ज्या प्रकारे एखादा ढोल कुठेतरी वाजतं तर आवाज आपल्याला इथपर्यंत येतो. बरोबर ना? त्याच प्रकारे आपल्या टाळ्या देखील वाजायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तींना कळायला पाहिजे की इथं जिवंत परमेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये परमेश्वराचं काय करतो? वास करतो. म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून त्याला धन्यवाद देऊया. आमेन, 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 आमेन. हालेलुया. मी सर्वात प्रथम जो आपला तारणार आणि उद्धार करता जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताचे मी आभार मानतो की त्याने मला परमेश्वराचं जिवंत आणि सत्य वचन सांगण्यासंबंधी मला आज ही संधी दिली आणि तुमच्यासमोर मला उभं केलं. म्हणून मी सर्व मान, महिमा, गौरव, आदर आणि सन्मान त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला देतो. त्याचनंतर आपले पाळक साहेब त्यांचे देखील मी आभार मानतो. कमिटी मेंबर, लेल लीडर्स तुमचे देखील मी आभार मानतो आणि तुम्हा सर्वांचे देखील मी आभार मानतो. आभार याच्यासाठी कारण 45 मिनटं तुम्ही मला ऐकून घेणार आहात आणि देवाचं सत्यवचन आज तुमच्या कानी पडणार आहे. तर किती जण तयार आहात देवाचं सत्यवचन ऐकायला? हालेलुया. प्रार्थना करूयात. धन्यवाद माझ्या स्वर्गीय प्रेमळ पिता परमेश्वरा. प्रार्थना, विनंती, याचना करतो ह्या सुंदरशा समयासाठी, वेळेसाठी. पिता परमेश्वर, आम्ही लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो. तुमच्या पवित्र चरणाजवळ येत असता आम्ही आमच्या स्वतःला रिक्त करतो पिता परमेश्वर. आणि पिता परमेश्वर, फक्त तुमचे सत्यवचन आमच्या कानी पडण्यासंबंधी आमचं मन, हृदय, अंतकरण उघडा पिता परमेश्वर. आमचे आध्यात्मिक कान उघडा आणि तुमच्या महिमेसाठी, तुमच्या गौरवासाठी, प्रत्येक वचन समजून घेण्यासाठी पवित्र आत्मा ह्या समयाला इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांचा आत्माजीव शरीर मी तुमच्या पवित्र हातात देतो. शैतानाच्या प्रत्येक योजनेला ह्या समयाला येशूच्या नावामध्ये मत्ते 18 प्रमाणे बांधतो माझ्या स्वर्गीय पित्या. प्रत्येकांचा ताबा घेतला. तुमचे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो स्वर्गीय पित्या. आमेन. आज उपवासाचा आठवड्यातला पहिला रविवार. बरोबर ना? गेल्या रविवारी 2 तारीख बरीचशी गर्दी होती. आज गर्दी कमी आहे. बरोबर? उपवासाचे 40 दिवस सुरू झालेले आहेत. उपवासाचे 40 दिवस
सुरू झालेले आहेत 2025मध्ये. 5 मार्चपासून सुरू झालेत आणि संपणार कधी? हां 18 एप्रिलला गुड फ्रायडे आहे आणि 20 एप्रिलला ईस्टर संडे आहे, बरोबर ना? आपण ज्यावेळेस उपास करतो तर आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. मी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक थोडासा प्रश्न विचारू इच्छितो. एक 4 दिवस मागे मी जातो, म्हणजे बुधवारी आपण सर्वजण इथे वचन ऐकण्यासंबंधी आलो होतो आणि बिशप साहेबांनी आपल्याला 2 वचनांवरती प्रवचन सांगितलं होतं. ते कुठले 2 वचन होते मला सांगू शकाल का? कोणी पण? मला तसं नकोय. मला तसं नकोय. मला रेफरन्सच्या द्वारे सांगा कुठला अध्याय होता? हा, प्रगटीकरण 3:20. त्याच्यावरती त्यांनी खूप सुंदर उपदेश दिला. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक वचनांवरती खूप चांगली गोष्ट सांगितलं. ज्यावेळेस ते मेसेज त्यांचा एंड करत होते त्या टायमाला, ते वचन आठवतं का तुम्हाला? आठवतं कोणाला? विचार करा प्रियांनो, आज आपण जिवंत परमेश्वराचे लेकरं आहोत. बायबलचं वचन सांगतं शेवटच्या काळामध्ये अन्नाचा आणि पावसाचा, प्रत्येक गोष्टीचा दुष्काळ पडणार नाही, परंतु माझे वचन ऐकण्यासंबंधी दुष्काळ पडेल. त्या समयाला तुम्हाला वचनं ऐकायला मिळणार नाहीत, कारण त्या दिवसाचे हाल अपेष्टा खूप वेगळे असणार आहेत. आज जर 4 दिवसापूर्वीचा एक प्रश्न मी जर तुम्हाला विचारतोय आणि आपल्याला माहीत नाही की पाळक साहेबांनी कुठला आपल्याला संदेश दिला आणि कुठल्या वचनांद्वारे आपल्याला सांगितलं, तर ज्यावेळेस शैतान तुमच्या मनामध्ये कार्य करेल त्यावेळेस तुम्ही त्याला अडवणार कसं? अडवणार कसं? कारण आपलं झगडणं ह्या जगातील लोकांबरोबर नाहीये, तर कुणाबरोबर आहे? त्या दुरात्म्याबरोबर. आणि जी आत्म्याची तलवार त्या प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्याला दिलेली आहे ते म्हणजे काय आहे? हे जिवंत परमेश्वराचं वचन. आणि आज जर हे वचनच तुम्हाला माहीत नसेल तर विचार करा प्रियांनो, आपण कुठे आहोत? प्रगटीकरण 3:20 वरती त्यांनी आपल्याला वचन सांगितलं आणि त्याच्यानंतर शेवटचं वचन त्यांनी घेतलं ते म्हणजे लूक शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 25वं वचन. त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मला तुमची ओळख नाहीये. त्याच्यावरती मी बोलणार नाहीये. आजचा सारांश माझा आहे उपास, प्रार्थना आणि पश्चाताप. बायबलमध्ये खूप गोष्टी आपण बघतो की प्रत्येक लोकांनी उपास केला, प्रत्येक लोकांनी पश्चाताप केला, प्रत्येक लोक धुळीमध्ये बसले, प्रत्येक लोकांनी गुणपाठ नेसले, सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण कुठे झाल्या? बायबलमध्ये. पण बायबलला जर सोडलं तर त्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करतो का? तर तुमचं उत्तर काय असणार आहे? कोण आहे आता राखेमध्ये बसणारा? कोण आहे गुणपाठ नेसणारा? कोण आहे पश्चाताप करणारा? कोण आहे प्रभूच्या सानिध्यामध्ये जाणारा? नाही प्रियांनो. प्रत्येक वर्ष येतं, प्रत्येक वर्ष जातं. 2025 मध्ये आता आपण आहोत. कुठे आहोत आपण? 2025 मध्ये. परमेश्वराचं येणं खूप समीप आहे प्रियांनो, परंतु तो तुम्हाला एक संधी देत आहे. तो तुम्हाला कसली संधी देत आहे? तुमचं मन, हृदय, अंतःकरण परिवर्तित करण्याची संधी देत आहे तुम्हाला. कारण का? मनुष्य जग सोडल्यानंतर शरीर मातीला मिळणार आहे, परंतु फक्त एकच गोष्ट राहणार आहे, तो म्हणजे तुमचा आत्मा. आणि त्या आत्म्याचा नाश होऊ नये, त्या आत्म्याचा नाश होऊ नये अशी तुमची आणि माझी इच्छा जरी नसेल तरी त्या परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येक आत्म्याचा नाश होऊ नये. 40 दिवसाचे उपास हे प्रत्येक वर्षी येतात. 2026ला पण येतील, 27ला येतील, 28ला येतील, 29ला येतील. प्रत्येक टायमाला येणार, प्रत्येक टायमाला आपण उपासाबद्दल संदेश देणार. पण आपल्या मनाचं काय, आपल्या हृदयाचं काय, आपल्या अंतःकरणाचं काय आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या आत्म्याचं काय, याचा कधी तुम्ही विचार केलात का? केलाय कोणी विचार? मी केलाय. जरी तुम्ही केला नसेल प्रियांनो, मी का केलाय माहितीये? कारण माझ्यासाठी वचन फक्त वचन नाहीये. माझ्यासाठी फक्त वचन नाहीये.
कारण मला विचार याचा आहे की मृत्यूनंतर देखील त्या प्रभूंनी जे मला अभिवचन दिलंय अनंत कालाचं जीवन, त्याच्यासाठी मला जगायचं आहे. किती लोकांची तयारी आहे अनंत कालाच्या जीवनासाठी जगण्यासाठी? किती लोकांची तयारी आहे? आहे आपली तयारी? बोला हो, आहे की नाही? हा, सगळेजण जाणार आहेत, सगळेजण जाणार आहेत. वचनाद्वारे काय बोलावं काय नाही बोलावं मला माहीत नाही प्रियांनो, कारण बायबलचं वचन इतके अद्भुत आहे ना, किती जरी बोलायला गेलं ना तर कमीच आहे. विचार करा, एखादा पिक्चर जवानपणामध्ये आपण बघायचो आणि तो पिक्चर आवडला, ती गाणी आवडली, ती स्टोरी आवडली, तर आपण एकदाच बघून सोडून देतो का हो तो पिक्चर? किती लोकांनी एखादा पिक्चर 10 वेळा बघितला, 15 वेळा बघितला? आहेत कोण असे आपल्यामध्ये? आहेत का? मैंने प्यार किया हा पहिला पिक्चर आला होता सलमान खानचा. त्या टायमाला मी तो पिक्चर खूप वेळा बघितला. का माहिती आहे का? कारण तो सलमान खान मला त्या टायमाला एक्सरसाइज करत होता म्हणून खूप आवडला होता. आणि त्याला मी एक लेटर पण लिहिलं होतं, परंतु ते लेटर पुन्हा माझ्याकडे आलं. हो, मला सांगण्याचा उद्देश काय प्रियांनो, एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते तर ती गोष्ट आपण वारंवार 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 करत असतो. ही गोष्ट आपल्याला का आवडत नाही, ज्याला आपण वारंवार केली पाहिजे, ही गोष्ट आपल्याला का आवडत नाही? कारण हे जिवंत परमेश्वराचं वचन आहे, जिवंत परमेश्वराचा शब्द आहे. मी तिथे बसले असता मी प्रार्थना करत होतो, प्रभू मी अनेक गोष्टींचा विचार केलेले आहेत, पण मी काय बोलू मला माहीत नाही. आणि प्रभू मला म्हणाला, ज्या पुलपीटवर तू उभा राहणार आहेस त्या पुलपीटवरती एक वचन आहे. काय वचन आहे ते लिहिलेलं? प्रभू म्हणतो ह्या वचनाद्वारे तू बोल. मनात योजना करणे माझ्या हातात आहे, पण जीवने उत्तर देणे परमेश्वराकडे आहे. प्रियांनो, मी अनेक वचनांची तयारी नाही म्हणता येणार, अनेक वचन प्रभूंनी मला दिलेले आहेत, परंतु ज्या वेळेस मी इथे बसलो होतो तर प्रभूंनी माझं लक्ष इथं केंद्रित केलं आणि प्रभू मला म्हणाला की ह्या वचनाद्वारे बोल. काय लिहिले वचन? परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. हे परमेश्वराचं पवित्र मंदिर, बरोबर? हे परमेश्वराचं पवित्र मंदिर बायबलमध्ये कुठे लिहिलेलं आहे? स्तोत्रसंहितेचा 11वा अध्याय आणि 4थं वचन, हबक्कूक याचा 2रा अध्याय आणि 20वं वचन. स्तोत्रसंहिता 11वा अध्याय 4थं वचन, हबक्कूक याचा 2रा अध्याय 20वं वचन. परमेश्वर म्हणतो मी आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. होय माझ्या प्रिय मित्रांनो, पवित्र मंदिरामध्ये तो जिवंत परमेश्वराची उपस्थिती आणि सानिध्य प्रत्येक टायमाला असणार. परंतु मला त्याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट सांगू द्या की परमेश्वराचं वचन सांगतं 1 कोरिंथ 3:16 मध्ये की तुम्ही जिवंत परमेश्वराचे मंदिर आहात. कळलं मला काय म्हणायचंय? तो तर ह्या मंदिरामध्ये आहे हो. कारण ज्यावेळेस जुन्या करारामध्ये पूर्वी लोक वेदी बांधायचे, बरोबर आहे ना? आणि वेदी बांधल्यानंतर काही गोष्ट अर्पण करायचे. ते का करायचे माहिती आहे का? कारण परमेश्वराची उपस्थिती तिथे उतरून यायची. म्हणजे विचार करा, वेदी बांधणं किती महत्वाची गरज आहे. परमेश्वराची उपस्थिती तिथे उतरून यायची. आणि हे जे परमेश्वराची वेदी आहे, हे जे परमेश्वराचं मंदिर आहे, तिथं पवित्र आत्म्याची उपस्थिती आहेच आहे. कारण त्यांनी अभिवचन दिलेलं आहे, जिथे 2 किंवा 3 माझ्या नामामध्ये जमलेले आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. आहे की नाही? त्याच्या मुखातनं निघणारा हा शब्द आहे. म्हणून वचन सांगतं की परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. आणि तुम्ही सर्वजण कुठे बसलेले आहात? हा, पवित्र मंदिरामध्ये. पण इथून विभक्त झाल्यानंतर तुम्ही कुठे असणार आहात? ह्या जगामध्ये, घरामध्ये, वेगवेगळ्या कार्यामध्ये, बरोबर आहे. पण तिथे पवित्र आत्मा तुमच्या मंदिरामध्ये आहे. कळते मला काय म्हणायचंय? जर हे परमेश्वराचं पवित्र मंदिर आहे आणि पवित्र मंदिरामध्ये पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे, तर बायबलचं वचन सांगतं तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही का? किती जणाला माहिती आहे परमेश्वराचा आत्मा ह्या मंदिरामध्ये वास करतोय? मग ते मंदिर कसं असायला पाहिजे? अशुद्ध का पवित्र? का पवित्र? येस,
कारण देव पवित्र आहे आणि तो त्या पवित्र मंदिरामध्ये आहे, जे मंदिर तुम्ही आहात. मग जिथे प्रभू वास करण्यास उत्सुक आहे ते मंदिर कसं असलं पाहिजे. आपण प्रत्येक टाइमाला एक गोष्ट करतो. 2024 31 डिसेंबर संपली, 1 जानेवारी आली तर प्रत्येक व्यक्ती मनामध्ये निश्चय करतो, दारू बंद, सिगरेट बंद, वाईट व्यसन बंद. किती महिन्यासाठी? 1 महिना, 15 दिवस, 20 दिवस. नंतर ते विसरून जातो. तलब काही सुटत नाही. तलब परत कुठे नेती तुम्हाला? तलब परत तुम्हाला कुठे नेती? त्याच वाईट गोष्टीकडे. म्हणून बायबलच्या वचनामध्ये एक ठिकाणी लिहिलेलं आहे, इब्री करसपत्र 11 अध्याय आणि 25 वचनामध्ये, क्षणिक सुख भोगण्यापेक्षा परमेश्वराच्या लोकांबरोबर दुःख भोगणं हे त्यांनी पसंत केलं. जे क्षणिक सुख आहे, दारू पिणं, सगळ्या वाईट गोष्टी करणं, जे देह वासनाच्या आहारी आपण जातो, ते क्षणिक सुख आहे. परंतु देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणं, दुःख भोगणं हे त्यांनी पसंत केलं. का? कारण त्यांच्याबरोबर जिवंत परमेश्वर आहे. मला तुम्हाला सांगायला आवडेल एक गोष्ट. विश्वासाचे 2 प्रकार आहेत. विश्वास हे 2 प्रकारचे आहेत. आणि त्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2 व्यक्ती आहेत, जे दोघं विश्वासणारे आहेत. 2 व्यक्ती आहेत, जे दोघं विश्वासणारे आहेत. आता जो पहिला व्यक्ती आहे, ज्याला आपण ए म्हणू शकतो, आणि जो दुसरा व्यक्ती आहे, ज्याला आपण बी म्हणू शकतो. ए व्यक्ती काय करतो? विश्वासणारा प्रत्येक संडेला येतो, स्तुती करतो, आराधना करतो, प्रभूचा गौरव करतो, प्रत्येक ठिकाणी प्रार्थनेला पण जातो, प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होतो. विश्वासणारा व्यक्तीबद्दल मी बोलत आहे. पण ह्या जगातले प्रत्येक वाईट गोष्टी पण करतो. कळलं मी काय बोलतोय? सगळे आहेत ना इथंच? दाखवा हात, किती जण इथे आहेत? आमेन, सगळे आहेत. काय म्हटलो मी? ए व्यक्ती जो विश्वासणारा आहे, प्रभूच्या सानिध्यात आहे, प्रभूच्या वचनामध्ये आहे, प्रभूच्या प्रत्येक कार्यामध्ये आहे, पण ह्या जगातले प्रत्येक व्यसनांमध्ये देखील तो सहभागी आहे. म्हणजे जे देहवासना आपण म्हणू शकतो, तो झाला विश्वासणारा व्यक्ती. दुसऱ्या बीची विश्वासणाऱ्या व्यक्तीची व्याख्या, तो पण प्रार्थना करतो, वचन वाचतो, प्रभूच्या सानिध्यात राहतो, पण प्रभूच्या भयात चालतो आणि जगातील प्रत्येक वाईट गोष्टींपासून आपल्या स्वतःला अलिप्त ठेवतो, दूर ठेवतो. कळलं मला काय म्हणायचंय? विश्वास तोच, कार्य पण तेच, पण 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे विश्वास दाखवून देखील त्याच गोष्टीकडे धाव घेतो, आणि एक व्यक्ती विश्वास दाखवून देखील ह्या जगापासून लांब आहेत. म्हणून बायबलचं वचन सांगतं मत्तई 22:14 मध्ये, बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. आता मला हे तुम्हाला विचारायचंय, बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. बोलवलेलं तर अख्खं जग आहे, निवडलेले थोडे आहेत. त्या निवडलेल्यामध्ये मी आहे का? माझा विश्वास कुठे आहे? मी ए मध्ये बसतो का मी बी मध्ये बसतो? हे तुम्ही मनाला विचार करा. कळलं मला काय म्हणायचंय? हे तुम्ही मनाला विचार करा की मी ए व्यक्तीमध्ये बसतो का मी बी व्यक्तीमध्ये बसतो. प्रियांनो, जर तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकता प्रत्येक रविवारी आणि त्याच्यानंतर पुढचे 6 दिवस आपण त्या परमेश्वरापासून लांब आहे, आपण जर ह्या जगातील गोष्टीमध्ये गुंग झालेलो आहोत किंवा ह्या जगातील गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करून घेतो, तर तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वास करेल का? हा एक प्रश्न आहे. ज्या वेळेस बिशप साहेबांनी ते 2 वचनं सांगितले, त्या टायमाला मी कित्येक लोकांतरी त्या 2 वचनांवरती आम्ही किती वेळा तरी बोलत होतो. तुम्ही कधी चर्चा केली त्याच्याबद्दल? कुणाबद्दल? आपसात, शेजारी कुठे चर्चा केली ते वचनं ऐकल्यानंतर? केली असेल तर हात वर करा, नसेल केली तर
काय प्रॉब्लेम नाही. केली कोणी चर्चा? मी केली. मी का केली आणि हात का इथं उभा करतोय माहिती आहे? कारण जरी मी हात वर करतोय तर त्याचे नेत्र मला पाहत आहेत. आज विचार करा, त्याने आपल्याला एक अभिवचन दिलेलं आहे, संपूर्ण जाऊन सृष्टीला काय करा? सुवार्ताची घोषणा करा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सर्व त्यांना जाऊन शिकवा. जर आपल्याला 4 दिवसाच्या गोष्टीच आपल्याला माहीत नसेल, कसं व्हायचं? तुम्हाला माहिती आहे हिंदीमध्ये एक शब्द आहे, थट्टा करणं, मजाक करणं, थट्टो में उडाना. गलतीकारास पत्र 6 अध्यायानी 7व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे हिंदी बायबलमध्ये की आपण त्या परमेश्वराची थट्टा उडवणारे लोक आहेत. तुम्ही गुगलवर चेक करू शकता. थट्टा करतो आपण त्याची. मलाकी 3 मध्ये लिहिलेलं आहे. ह्या गोष्टी आपण त्या जिवंत परमेश्वराबरोबर करत आहोत. प्रियांनो, विचार करा, हे जग सोडल्यानंतर न्यायासाठी आपल्याला त्याच्यासमोर उभा राहायचं आहे. त्यावेळेस अपेक्षा काय करणार? प्रभू आम्हाला स्वर्गराज्य हवंय, प्रभू आम्हाला सर्व काळ तुझ्याबरोबर राहायचं आहे. बरोबर ना? हे आपली इच्छा सर्वांची आहे ना? बरोबर की नाही? माझी तर इच्छा आहे, परंतु करता करवता तो सर्वस्व आहे. जीवनामध्ये चांगल्या गोष्टी करत राहायच्या. ह्या 40 दिवसाच्या उपासामध्ये किती लोकांनी उपास केलेले आहेत? कोणी नाही? करा ना, हात वर करा ना. पूर्ण 40 दिवस मी बोलतोय. किती लोकांनी उपास केले? पूर्ण 40 दिवस. फक्त राखेचा पहिला बुधवार नाही, फक्त ईस्टर फ्रायडे नाही, गुड फ्रायडे नाही. लोक म्हणतात 40 दिवसामध्ये आपण 2 उपास करू, पहिला दिवस आणि शेवट. नंतरचं काय करायचंय? बरोबर ना? तुम्हाला उपासाचं महत्त्व माहिती आहे प्रियांनो काय आहे? उपास का करायला पाहिजे? कुणी मला थोडक्यात सांगेल? कोणी पण? बरं, उपास करायला पाहिजे हे बायबलमध्ये लिहिलंय का? हा, लिहिलंय? मग का करत नाही? प्रभू येशू ख्रिस्तांनी प्रश्न विचारला होता, यवनाचा बाप्तिस्मा स्वर्गातून झाला होता का मनुष्याद्वारे झाला होता? त्या लोकांनी उत्तर दिलं नाही. मग प्रभू म्हणतो मी पण तुम्हाला उत्तर का देऊ? बरोबर ना? जर बायबलमध्ये लिहिलेलं आहे उपास करणं गरजेचं आहे, तर मग का करत नाही? आम्हाला त्या वाईट गोष्टींपासून लांब जायचं नाहीये, आम्हाला त्या वाईट कृत्यांपासून लांब जायचं नाहीये, म्हणून मी उपास करत नाहीये. तुम्हाला माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्त असताना उपास करत होते का? हा हा नाही. मत्ती शुभवर्तमान याचं 9वा अध्याय 15व्या वचनामध्ये लिहिलंय. मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये लिहिलंय. ते म्हणजे काय? येशू त्यांना म्हणाला, वराण्यांबरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे का? तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल, तेव्हा ते उपास करतील. वर जोपर्यंत त्यांच्याबरोबर होता तोपर्यंत त्यांना उपास करायची गरज नव्हती, परंतु ज्या वेळेस वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल त्यावेळेस परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्या वेळेस ते लोक उपास करतील. उपास करणं ही तुम्हाला तो आज्ञा देऊन गेलेला आहे. पश्चाताप आणि प्रायश्चित याच्यामध्ये फरक आहे. पश्चाताप म्हणजे काय? बोलो यार, आपण सर्व आता अर्ध्या वयाचे झालेलो आहोत, बरोबर ना? झालेलो आहोत ना? मी तर झालोय, बरोबर ना? पण प्रभूमध्ये मी अजून पण तरुण आहे, प्रभूमध्ये मी अजून पण
तरुण आहे. बोला ना. हा, येस, जी चूक मी केली ती परत करणार नाही. पश्चाताप, मला पस्तावा झाला, मी पश्चाताप करतोय, आता मी त्याचं प्रायश्चित्त करतो. की प्रभू मी हे प्रायश्चित करतो की जी गोष्ट मी चुकलो त्याचा मला पस्तावा झालेला आहे, मी पश्चाताप करतो, आता मी प्रायश्चित्त करतो की मी पुन्हा ही गोष्ट करणार नाही, जसं ब्रदरांनी सांगितलं. येस, ती गोष्ट जर तुम्ही पस्तावा तुम्हाला झाला आणि तुम्ही पश्चाताप केला तर तुम्ही त्या परमेश्वराच्या चरणाजवळ येऊन प्रायश्चित करता की मी ह्या पुढे ती गोष्ट पुन्हा करणार नाही. आणि म्हणूनच ते निनवे लोकांच्या शहरामधील लोकांवरती काय करण्यात आलं? दया करण्यात आली. जो परमेश्वर त्यांचा नाश करणार होता तो नाश परमेश्वराने केला नाही आणि त्याच्यामुळे योएल संदेशाला वाईट वाटलं. तो म्हणता प्रभू मग त्यांचं तुला जर नाशच करायचं नव्हतं तर मला पाठवलं का तिथं? अरे पण तुला याच्यासाठीच पाठवलं होतं की तू त्यांना त्याचे पाप दाखव, त्यांचे पाप तू त्यांना दाखव आणि त्या पापापासून त्यांनी मागं फिरावा. विचार करा प्रियांनो, फक्त ते मनुष्यानेच उपवास केला नाही, त्यांच्या जनावराला देखील त्यांनी उपवास करायला लावले. काय अद्भुत गोष्ट आहे. आता त्या जनावरांनी काय पाप केले पण त्यांनी देखील काय केलं? पश्चाताप केला. आणि परमेश्वर इतका अद्भुत परमेश्वर आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंदकोर आहे, तो दयाचा सागर आहे. त्यांनी काय केलं? नाश केला का? नाश केला नाही. ह्या 40 दिवसाच्या उपासामध्ये एक निर्णय करणं गरजेचं आहे प्रियांनो. आपण आपल्या जीवनामध्ये एक निर्णय करतो आणि त्या निर्णयाला जर आपण धरून नाही राहिलो ना, संपलं. तुम्हाला माहिती आहे आज आपण शास्त्रपाठ वाचला, त्याच्यामध्ये उपास 40 दिवसाचे उपास आहेत, परंतु त्या उपासामध्ये पण एक वेगवेगळे टप्पे आहेत. कोण 3 दिवसाचा उपास करतं. जुन्या करारामध्ये एस्तेर आणि शौलनी केला होता. किती दिवसाचा? 3 दिवसाचा. त्याच्यानंतर आपण बघतो दावीद राजा यांनी किती दिवसाचे उपास केले? 7 दिवसाचे उपास केले. त्याच्यानंतर आपण बघतो दानियल यांनी किती दिवसाचे उपास केले? 21 दिवसाचे उपास केले. आणि मला सांगायला आवडेल 21 नंतर 40 दिवसाचा टप्पा जो प्रभू येशू ख्रिस्ताने उपास केलेला आहे. का गरज पडली प्रभू येशू ख्रिस्ताला उपास करायचा? तो पापी होता म्हणून? त्याला वधस्तंभावर जायचं होतं म्हणून? नाही. तो तुम्हाला एक शिकवण देऊन गेलेला आहे. उपास करणं गरजेचं आहे. कारण उपास ज्यावेळेस तुम्ही करता, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पोटाला मारता, ज्यावेळेस तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये बसता, त्यावेळेस प्रभूला तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे, म्हणजे गरजेचंच आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करायचे म्हणजे करायच्याच आहे. कारण त्या उपासामध्ये आणि त्या प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे ना की तुम्ही ओळखू शकत नाही. म्हणून बायबलचं वचन सांगतं, 1 कोरिंथ 4 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये, देवाचं राज्य बोलण्यामध्ये नाही तर देवाचं राज्य सामर्थ्यामध्ये आहे. आणि ते सामर्थ्य जर तुमच्यामध्ये नसलं तर शैतान पण तुमच्यापासून पळून जाणार नाही. माणसं तर लांबच, माणसं तर लांबच. मी विचार करतो प्रियांनो कधी कधी एक गोष्टीचा. तुम्हाला काय वाटतं, शैतान इतका हलका आहे का? जो प्रभूच्या सानिध्यामध्ये बसणारा, जो प्रभूच्या सानिध्यामध्ये बसणारा, जो प्रभूची आराधना करणारा, त्या शैतानाला प्रभूने काय केलं? परमेश्वराने, विचार करा, 6-6.5 हजार वर्षापासून तो कार्यरत आहे. जसं त्याला फेकलंय ना तसं त्याचं काम अजून पण चालू आहे. आणि त्याच्याबरोबर जे लोक फेकण्यात आले ना, जे त्याचे बाकीचे वर्कर्स, ते पण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड करत आहेत. विचार करा, ह्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतात. आज तो शैतान प्रत्येकाला त्या नरकात कसं जातील लोक याचा विचार करून
तो 6000 वर्षापासून आपलं काम करत आहे. सकाळ पण काम चालू आहे, रात्री पण काम चालू आहे, दुपारचं पण काम चालू आहे. पण एक ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये 24 तास प्रार्थना म्हणा की वाचन म्हणा चालू आहे का? आहे का? म्हणून 2 कोरिंथमध्ये लिहिलेलं आहे 4व्या अध्यायामध्ये 4थं वचन, ह्या जगाच्या दैवताने लोकांचे डोळे आणि मने काय केलेले आहेत? आंधळे केलेले आहेत. का आंधळे केलेले आहेत? कारण त्या जिवंत परमेश्वराचा प्रकाश तुमच्यावरती प्रकाशू नये म्हणून त्यांनी काय केलेले? आंधळे केलेले आहेत. म्हणून एक ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं मत्तेमध्ये, लूकमध्ये, मार्कमध्ये, यवनामध्ये की ह्या लोकांचे डोळे, ह्या लोकांचे मने, ह्या लोकांचे कान, लोक पाहून पण काय आहेत? आंधळे आहेत. ऐकून पण काय आहेत? बाहेर आहेत. समजून पण काय आहे? समजत नाहीये. म्हणून बायबलचं वचन सांगतं त्यांचे मन, हृदय, अंतःकरण मी कठीण केलेलं आहे, कारण ह्या लोकांनी बदलू नये आणि ह्या लोकांना मी बरं करू नये. त्याला म्हणतात स्टबन हार्ट. तो व्यक्ती बदलत नाही. आणि जो व्यक्ती बदलत नाही, समजून जायचं परमेश्वराने त्याला कुणाच्या हातात दिलेला आहे. मी नाही बोलत, बायबल बोलतं. रोमकारस पत्रामध्ये लिहिलेलं आहे 1 अध्यायामध्ये, जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये बदलत नाही आणि वारंवार जर तो त्याच गोष्टी करत आहे, तर समजून जायचं की परमेश्वराने त्याला त्या बंधनामध्ये सोपून दिलेला आहे. सोपं वाटतं ना? बायबलचे वचन वाचणं सोपं आहे, चर्चला येणं सोपं आहे, स्तुती आराधना करणं सोपं आहे, पण ह्या वचनांवरती चालणं ते पण सोपं आहे. पण तुम्ही अवघड करून घेता. का? कारण तुमचं मन अजूनपर्यंत, तुमचं हृदय, तुमचं अंतःकरण अजूनपर्यंत तुम्ही त्या जिवंत प्रभूला किंवा परमेश्वराला सोपून दिलेलं नाहीये. ज्या वेळेस तुम्ही म्हणाल ना की मी माझा नाहीये प्रभू, मी तुझा आहे, मी माझा नाहीये प्रभू, मी तुझा आहे, ज्या वेळेस तुम्हाला ही जाणीव होईल की काय, कोण आहे मी, कोण आहे मी, काय आहोत आपण, सांगा बघू काय आहे? सुधीर शिरसाट काय आहे? तुमच्या समोर उभा आहे, काय काय आहे सांगा ना, काय आहे? बायबलची उपमा काय देते माहिती आहे मला? माती. काय देते? माती. दुसरं काय सांगतं? हवा. तिसरं काय सांगतं? गवत. आणि चौथं काय सांगतं? छाया, इमेज, सावली. ही उपमा दिलेली आहे आपल्याला बायबलमध्ये. पण आपण काय आपल्यामध्ये प्रियांनो? काय नाहीये. आपण वाफ आहोत, आपण माती आहोत, आपण एक गवताप्रमाणे आहोत. परंतु मला सांगायला आवडेल, परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही अनमोल आहात. परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही अनमोल याच्यासाठी आहात कारण यौवान 3:16 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. का दिला? पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्या स्वर्गामध्ये होते. पिता म्हणला, चला पुत्र, तुम्हाला काय काम नाहीये, जा स्वर्ग, जा पृथ्वीवरती, 33.5 वर्ष थांबा आणि या परत वर. असं होतं का? तसं पण आपलं पण तसंच आहे. आलो जगामध्ये, आपण जन्म घेतला, खाएंगे पिएंगे जिएंगे, एक जिंदगी है, खाओ पिओ मस्त करो, मौज करो. त्याच्यानंतर जग सोडून जायचंच आहे. हो, सर्वांना जायचं आहे. जग सोडून सगळ्यांना जायचं आहे. परंतु बायबलचं वचन आपल्याला काय सांगतं? योब याचा 28वा अध्याय आणि 28वं वचन आपण बघूया. काढा योब याचा 28वा अध्याय आणि 28वं वचन.
तो मानवाला म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय, दुष्टेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय. काय सांगितलेलं आहे? तो मानवाला म्हणत आहे, परमेश्वराचं भय धरणं हेच ज्ञान आहे. आज ग्रॅज्युएशन झालं म्हणून आपण म्हणतो भरपूर ज्ञान आलं, बरोबर? ज्ञानाचे टप्पे आहेत ना. किती शिकला? 3री शिकला, ओ याला ज्ञान कमी आहे. किती झाला? 8वी झाला, ओ याला थोडंसं ज्ञान जास्त आहे. किती शिकला? 10वी झाला, ओ SSC दिली, हा जरा ज्ञानी आहे. मग काय आलं? HSC, ओ जास्त शिकलेला आहे, हा खूप ज्ञानी आहे. आता कितवीला आहे? आता ग्रॅज्युएशन करतोय, अरे वा 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 वा, तू अजून ज्ञानी आहेस. पण हे कुठलं ज्ञान आहे? हे कुठलं ज्ञान आहे? कुठलं? हे जगातलं ज्ञान आहे. जगातलं ज्ञान तुम्हाला कुठे घेऊन जाईल? डॉन बॉस्कोच्या तिथे खाऊ गल्ली आहे, एकदा जाऊन बघा. जगाचं ज्ञान माणसाला काय करतं? वेगळ्या वातावरणामध्ये घेऊन जातं. पण मला सांगायला आवडेल, हे ज्ञान तुम्हाला कुठे घेऊन जाईल माहितीये? सार्वकालिक जीवन, अनंत कालाचं जीवन, जिथे मरण नाही, रडणं नाही, क्लेश नाही, त्रास नाही, संकट नाही, कुठला प्रकारचा मोठा मोठा आजार नाही. कारण का? मला हे ज्ञान आहे, म्हणून मी त्या जिवंत परमेश्वराबरोबर अनंत कालाचं जीवन जगण्यासाठी जाईल. मग कुठलं ज्ञान चांगलं आहे? एक प्रश्न विचारतो, भैंस बडी की अक्कल बडी? बोला हो. हा, भैंस बड़ी की अक्कल बड़ी? अक्कल बड़ी. मैं कहता हूं भैंस बड़ी. भैंस इसके लिए बड़ी क्योंकि वो बरोबर चलती है. अक्कल इंसान को इधर उधर लेके जाती है ना ब्रदर? बघितलंय तुम्ही? एक म्हैस चालायला लागली तर बाकी बरोबर चालतेत. ती शरीराने मोठी आहे, बरोबर ना? ती सरळ चालती. अक्कल माणसाला इकडे तिकडे घेऊन जाती. अक्कल म्हणते चल आज इकडं बसू थोडा वेळ, अक्कल म्हणते चल तिकडं बसू तिकडं. अक्कल काम करती, बरोबर ना? बायबलच्या वचनामध्ये लिहिले, इथे अक्कलेचं काम खूप अद्भुत गोष्टी आहेत प्रियांनो. तुम्ही खूप अनमोल आहात, तुम्ही खूप अनमोल आहेत. तुम्हाला माहिती आहे तुमची प्रभूची इच्छा तुमच्यासाठी काय आहे? कोणी सांगेल मला? एक शेवटचे 2-3 वचनं घेऊ. प्रभूची इच्छा तुमच्याबद्दल काय आहे? मला कोणी सांगेल? कधी विचार केलाय? बरं, तुमच्या मुलांपासून काय इच्छा आहे? कोणी मला सांगेल? सर्वांच्या इच्छा आहेत, बरोबर आहेत ना? आपल्या मुलांपासून सगळ्यांची इच्छा आहेत ना? आहेत की नाही? आहेत ना? प्रभूची इच्छा तुमच्यापासून काय आहे? कधी विचार केला? प्रभू, माझ्या ठाई तुझी इच्छा काय आहे हे तुम्हाला प्रगट कर. कधी विचारलं गुडघ्यावर येऊन? बोला ना. मी सोपा प्रश्न विचारतोय, मी तुम्हाला समजण्यासारखा प्रश्न विचारतोय. कधी विचार केला का की प्रभू तुझी इच्छा माझ्याद्वारे काय आहे? त्याची इच्छा काय बघायचंय? बघायचंय का? 1 तिमोथी 2 अध्याय 4 वचन काढा. 1 तिमोथी 2 अध्याय 4 वचन. त्याची इच्छा तुमच्या ठाई काय आहे ते आपण बघूयात. वाचा. सॉरी, 2 अध्याय, 1 तिमोथी 2 अध्याय 4 वचन. परत एकदा वाचूयात. हा, त्याची इच्छा, त्याची अशी इच्छा आहे की सर्व, इथे बसलेले नाही, विश्वासणारे नाही, तर सर्व लोकांनी काय करायला पाहिजे? सर्व माणसाचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञान प्राप्त पोचावे. काय इच्छा आहे प्रभू येशू ख्रिस्ताची आपल्या ठाई? काय इच्छा आहे? की प्रत्येक व्यक्तीचं काय व्हावं? तारण व्हावं.
म्हणून ज्यावेळेस तो जन्मला त्यावेळेस काय सांगण्यात आलं? तुमच्यासाठी कोण जन्मलेला आहे? तारणारा. तुमच्यासाठी तो पाप घेऊन वधस्तंभावर जाणार आहे, हे नाही घोषणा झाली. ही घोषणा झाली का? तुमच्यासाठी एक बाळक जन्मलेला आहे, तो तुमचे पाप घेणार, वधस्तंभावरती जाणार, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आणि तुमच्यासाठी पुन्हा आपल्या पित्याच्या उजव्या हाताशी बसणार आहे तुमच्या मध्यस्थ करण्यासाठी. ही घोषणा झाली का? काय घोषणा झाली? तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे. कुठे आहे ते तारण? त्या तारणाला जर तुम्ही तुमच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये जर जागा देणार नाही तर तुमचं तारण कसं होणार? त्याची इच्छा आहे, तुमचं तारण होणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही सत्याच्या ज्ञानाकडे पोचावं अशी त्याची इच्छा आहे. कारण स्तोत्रसंहिता 91:16 मध्ये लिहिलेलं आहे, त्यांनी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घ्या. त्यांनी करून ठेवलेला आहे. सिद्ध करणं म्हणजे काय? ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे त्यांनी. फक्त काय करायचंय? त्याचं ते तारण जे त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलंय ते तारण रिसीव्ह करायचं आहे. आज बरेच लोकांना वाटतं की न्यायाचा दिवस येईल तेव्हा बघू, आपण तर जग सोडून जाणार आहोत, काय माहित आपण न्यायासमोर उभा राहणार आहे का नाही. नाही 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 नाही, प्रत्येक व्यक्ती न्यायासमोर उभा राहणार आहे. बायबलचं वचन सांगतं, 2 पेत्र 3 अध्याय आणि 9 वचन, शेवटचं वचन घेऊया आणि प्रार्थना करूया. काढलं कोणी? 2 पेत्र 3 अध्याय आणि 9 वचन. आमेन. काय सांगतं वचन आपल्याला? कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही. वचन त्याच्या मुखातनं निघणारा शब्द आहे, त्याच्या मुखातनं निघणारा शब्द आहे. किती लोक ह्या सत्याला 100% मान्य करतात? किती लोक ह्या वचनाला 100% मान्य करतात? हे सत्य वचन आहे. 2च? अरे बापरे. प्रश्न परत एकदा सांगतो. हे बायबल आहे, बरोबर आहे? हे काय आहे? बायबल आहे. काय आहे बायबलमध्ये? हा, वचन, बरोबर? बायबलमध्ये वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मत्ती 6 मध्ये, मी स्वर्गातनं उतरलेली जिवंत भाकर आहे. ही तुमच्यासाठी भाकर आहे. ही तुमच्यासाठी भाकर आहे. मग ही भाकर काय करायला पाहिजे? ग्रहण करायला पाहिजे, बरोबर ना? अनलिमिटेड जेवण कधी कुणी केलंय का? ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर अनलिमिटेड भेटती. मस्त रस्स्याबरोबर आपण चुरून खातो, नाही का? बरोबर ना? ते अन्न आपण अनलिमिटेड खाऊ शकतो. हे अन्न आपल्याला अनलिमिटेड दिलेलं आहे. खा, किती खायचंय ते. का माहितीये? हे स्वर्गातनं उतरलेली जिवंत भाकर आहे. म्हणून मी तुम्हाला प्रश्न केला, किती लोकांना वाटतं की खरंच हे वचन सत्य आहे, 100% आहे, असा मी विश्वास ठेवतो? किती लोकांना वाटतं? हात वर करावं ज्यांना वाटतं त्यांना. वाटतं सर्वांना? आता दुसरा प्रश्न, किती लोकांना वाटतं की हे 100% असत्य आहे? पहिला प्रश्न सत्य आहे, सर्वांचे हात वर होते. आता दुसरा प्रश्न असत्य आहे, कुणाचे हात वर नाहीयेत. आता किती लोकांना वाटतं हे 50% सत्य, 50% सत्य आहे? बायबलचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त एक ठिकाणी म्हणतो, लोक शुभवर्तमान 21 अध्याय 33 वचनामध्ये, आकाश आणि पृथ्वी नाहीसे होईल परंतु माझं वचन नाहीसं होणार नाही. कोण सांगतोय? मग हे सत्य आहे का असत्य आहे? तो म्हणतो जिथे रडणे
आणि दात चालेल, मग हे वचन सत्य आहे का असत्य आहे? हा, सत्य आहे. मग विचार करा, हे जर वचन सत्य आहे तर हे पण सत्य आहे की प्रत्येक व्यक्ती त्याच्या समोर न्यायसभेसाठी उभा राहणार आहे, हे देखील सत्य आहे. आणि तुमचा न्याय होणार आहे, हे पण तेवढं सत्य आहे. आणि जो कोणी त्या अग्नीतनं जाईल तोच तरला जाईल, हे पण सत्य आहे. परंतु आज त्या सत्याला आपण काय करतो? त्या ऑल्टरवरती ठेवतो, त्या ऑल्टरवरती ठेवतो. ह्या सत्याला आपण कुठे ठेवतो? ऑल्टरवरती. आणि कोण सेवक आल्यानंतर मग आपण काढतो, ओ भरपूर धूळ बसली. मग एखादा सेवक वचन सांगतो, मग काय करतो? हो, कुठे तुमच्या याच्यात आहे का? हे आपण शोधतो. 66 पुस्तकं, जुना करार नवा करार, आपल्याला अध्याय अजून माहीत नाहीये. वाईट वाटतं ह्या गोष्टी. वाईट वाटण्यासारखे आहेत ना प्रियांनो? माझं बोलणं तुम्हाला इथे उभं राहून वाईट वाटत असेल, पण माझं वचन नाही तुम्ही ऐकते, जिवंत परमेश्वराचं वचन ऐकतात तुम्ही. पहिल्या थेसलोनिकरास 2 अध्याय 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही माझं वचन ऐकत नाहीये, तुम्ही जिवंत परमेश्वराचं वचन ऐकत आहे. आणि म्हणूनच त्या लोकांनी सत्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि त्या जो सत्य होता त्या सत्यालाच त्यांनी काय केलं? वधस्तंभावरती खेळलं. कारण ते सत्याचा स्वीकार करू शकत नव्हते. आपल्या सर्वांना स्वर्ग पाहिजे. पाहिजे ना? नक्कीच पाहिजे. बोला ना, हो मला स्वर्ग पाहिजे. बोला आपल्या शेजाऱ्यांना, मला स्वर्ग पाहिजे. मी स्वर्गात जाणार. परमेश्वराने माझ्यासाठी तिथे घर तयार केलेलं आहे आणि तो मला पुन्हा न्यायला येणार आहे. आणि मी त्याच्याबरोबर अनंत कालाच्या जीवनासाठी त्याच्याबरोबर राहणार आहे. तुम्ही कमिट केलं आता. तुम्ही जे बोललात ना, तुम्ही काय केलं? कमिटेड केले आपल्या मुखानी. मग आता याच्या पुढे पाप करू नका. याच्या पुढे पाप करू नका. कारण पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. जे काही वचन प्रभूने आज आपल्याला दिले, त्या वचनांवरती आपण मनन करूया, त्या वचनांवरती विचार करूया. प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आरण्यात गेला. आत्म्याने त्याला आरण्यात नेलं. कशासाठी गेला हो? शेवटचे 5 मिनिटं. कुणी सांगेल मला? हा, कुठे गेला? आरण्यात गेला. का गेला? परीक्षा द्यायला. मग आरण्यातच का? परीक्षा कुठं पण घेऊ शकला असता ना. आत्म्याने त्याला आरण्यात का नेलं? कारण बाप्तिस्मा घेतल्यानंतर आत्मा त्याला आरण्यात घेऊन गेला आणि 40 दिवस 40 रात्र त्यांनी काय केला? उपवास केला. बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, मत्तई शुभवर्तमान याचा 2 अध्याय 4 वचनामध्ये 4:2 मध्ये लिहिलं आहे की तो आरण्यामध्ये गेला आणि तिथे त्यांनी 40 दिवस 40 रात्र उपवास केली. आरण्यामध्ये ही वॉज प्रिपेरिंग फॉर हिज मिनिस्ट्री. कळलं मला काय म्हणायचंय? तो त्याची मिनिस्ट्री जो तो लोकांबरोबर करणार होता त्याचं तो प्रिपरेशन करत होता. म्हणजे तो एकांत जाऊन त्या सानिध्यामध्ये, त्या प्रभूच्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो बसत होता. आणि ज्या वेळेस ते 40 दिवस संपले तर वचन सांगतं, एक म्हणजे हे 40 दिवसामध्ये तो त्याच्या स्वतःला प्रिपेअर करत होता, तो पवित्र आत्म्याने भरत होता, तो परमेश्वराच्या वचनामध्ये वाढत होता. आणि ज्या वेळेस परीक्षक येऊन त्याची परीक्षा घेतो तर परीक्षक त्याला बायबलमधनं बोलतो आणि आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताला बायबलमधनंच उत्तर द्यायला लावतो. कळलं मला काय म्हणायचंय? दॅट मीन्स ही वॉज प्रिपेअरिंग हिमसेल्फ. आपण हे 40 दिवसाच्या उपासामध्ये आपल्या स्वतःला प्रिपेअर करण्याची गरज आहे. 10वीच्या परीक्षामध्ये आपण अभ्यास करतो ना, म्हणजे आपण आपल्या स्वतःला काय करतो? प्रिपेअर करतो. तुम्हाला जर प्रभूची सेवा करायची आहे तर उपासामध्ये जाऊन स्वतःला प्रिपेअर करणं गरजेचंच आहे. का माहिती आहे का? कारण शैतान पण तुमची परीक्षा घेणार आहे. शैतान पण तुमची परीक्षा
घेणार आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेस प्रभूची परीक्षा घेतली 3 वेळा वेगवेगळ्या गोष्टींनी, तर फक्त आत्मेनेच त्याला वचन दिलं. आणि म्हणून प्रभू म्हणत होता, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखाच्या निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आणि पुढे वचन सांगतं, तो त्याला सोडून गेला आणि संधी शोधू लागला की परत याला मी कसा धरू म्हणून. विचार करा प्रियांनो, सेवा तुम्हाला वाटती सेवक लोक करतात खूप सोपं आहे. काय आहे सेवक लोकांना, काय काम आहे सेवक लोकांना? कामधंदे सोडलेत, सेवा करतात. आपल्याला तर काम आहेत बाबा, बरोबर ना? अशी मेंटॅलिटी आहे सेवक लोकांबरोबर बद्दल बऱ्याच लोकांची. काय आहे त्यांना कामं? प्रार्थना तर करायची, सेवा तर करायची, पण हा नाही विचार करत गुडघ्यावर किती तास बसलेत, उपास किती वेळा करतेत, तुमच्यासाठी मध्यस्थ किती वेळा करतायत, हा नाही कोण विचार करत. दिस इज द एंड टाइम प्रिपरेशन. ह्या वचनांना काय करा? ग्रहण करा. मला माझी एक साक्ष द्यायला आवडेल. मी 40 दिवसाचे उपास करायचो, पण रोमन कॅथलिकचे उपास करायचो. दाढी वाढवणं. लोकांनी बघितल्यानंतर, ब्रदर तुमचे उपास चालू आहेत? हो उपास चालू आहेत. किती दिवसाचे ब्रदर? 40 दिवसाचे. अच्छा अच्छा, म्हणून दाढी केली नाही का? हो म्हणून दाढी केली नाही. मग मला माझ्या काकांनी सांगितलं, काय आहे दाढी वाढवणं वगैरे, ते कुठं लिहिलं हे? नाही मला तर माहीत नाही काका, पण सगळे करतात आपण पण करतोय. ना प्रार्थना ना काय ना काय. त्यावेळेस मी प्रभूमध्ये इतका नव्हतो, फक्त उपास करायचो. उपास करणं म्हणजे आत्मत्याग करणं. उपास करणं म्हणजे प्रभूच्या सानिध्यात बसणं. उपास करणं म्हणजे परमेश्वराकडनं तो अभिषेक मागणं. उपास करणं म्हटलं तर पवित्र आत्म्याने परिपूर्ण होणं. उपास करणं म्हटलं तर ते सर्व अधिकार आणि सामर्थ्य घेऊन प्रभूचं कार्य करणं. दॅट इज कॉल्ड फास्टिंग. कळालं मी काय म्हटलं? ह्यो आहे उपास. आणि म्हणून प्रभू म्हटला, ज्यावेळेस वर त्यांच्यापासून काढण्यात येईल त्यावेळेस ते उपास करतील. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण शुभवर्तमान वाचलं 6वा अध्याय, त्याच्यामध्ये आपण बघितलं 2 वचनं 16 ते 18. तुमचा उपास कसा असला पाहिजे? तुमच्या उपासामध्ये कुणाला कळायला नाही पाहिजे तुम्ही उपास करताय की नाही. पण आजचे उपास कसे? मनुष्य एकदम थकून जातो, मग ग्लुकॉन डी पितो. मी तर पितो. हे असे उपास आहेत. प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. जे काही वचन आज आपण ऐकलं, मला नाही माहीत किती लोकांनी त्या वचनांना ग्रहण केलंय, मला माहीत नाही. किती लोक त्या वचनांवरती विचार करतील, मला माहीत नाही. किती लोक त्या वचनांना सिरियस घेतील, मला माहीत नाही. परंतु मला एक सांगायला आवडेल, जगामध्ये कुठलीही गोष्ट सिरियस घेतली नाही तरी चालेल, पण प्रभूच्या कार्याला आणि वचनाला सिरियसली घ्या. आपण सर्वजण प्रार्थना करूया, उभे राहूया आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये येऊन त्या प्रभूकडे आपण मागूयात की प्रभू जे वचन तू आम्हाला दिले त्याच्यासाठी आम्ही तुमचे आभार आणि उपकार स्तुती मानतो. आपण आपले नेत्र बंद करूयात आणि त्या जिवंत परमेश्वराकडे आपली नजर लावूयात आणि त्या परमेश्वराला म्हणूयात की परमेश्वर तू माझ्यावरती अद्भुत प्रेम केलेलं आहेस. तुझा एकुलता एक पुत्र तू माझ्यासाठी त्या वधस्तंभी दिला आहे. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे तू माझे पाप क्षमा केलेले आहे. त्याच्या पवित्र रक्ताद्वारे तू मला शुद्ध केलेलं आहे. तू माझ्यावरती कृपा कर, दया कर, करुणा कर. आपण त्या परमेश्वराकडे मागूयात. धन्यवादित प्रेमळ पिता परमेश्वरा, प्रार्थना विनंती याचना करतो पिता परमेश्वर, सुंदरशा वचनांसाठी पिता परमेश्वर. जे वचनं तुम्ही आम्हाला दिले त्याच्यासाठी तुमच्या नावाला मान महिमा गौरव आदर सन्मान देतो पिता परमेश्वर. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांचा आत्मा जीव शरीर तुमच्या पवित्र हातामध्ये देत असता प्रत्येकांच्या मनाचा ताबा तुम्ही घ्या पिता परमेश्वर. पवित्र आत्मा प्रत्येकांचा ताबा मी तुमच्या पवित्र हातामध्ये या समयाला देतो. प्रत्येकांची इच्छा आकांक्षा जाणणारे परमेश्वर तुम्ही आहात पिता परमेश्वर. तुमची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तींचं तारण व्हावं, प्रत्येक व्यक्तीने पश्चाताप करावं. म्हणून पिता परमेश्वर तुम्ही आम्हाला पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालवा, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालवा, येणेकरून आम्ही आमच्या ह्या जीवनामध्ये फक्त आत्म्याचे प्रेरणेने चालावं आणि हे जगातील कुठलीही वाईट गोष्ट करू नयेत. म्हणून तुम्ही आम्हाला साह्य आणि मदत करा. सर्व गौरव आदर सन्मान तुम्हाला देतो.
आणि इथून पुढचा वेळ काळ समय तुमच्या पवित्र हातात देऊन ही लहानशी प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोड प्रेमळ पवित्र आणि गौरवशाली नावात मागतो म्हणून तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन.